हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण MHT CET कॅप राऊंड 2026चं तुम्हाला गाईड करत आहे. तर या सिरीजमध्ये मी तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड जेवढे पण टॉपिक्स असतील त्याचे डाऊट्स मी तुमचे सॉल्व करत आहे. तर आता तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही लागलेली आहे. तर याच्याबद्दल जे पण तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट गाईड सांगणार आहे. तर मेरिट लिस्ट म्हणजेच काय राहतं, त्यानंतर रँक कशी राहते, त्यानंतर ग्रेव्हियन्स काय राहतं आणि कंप्लीट प्रोसेस काय राहते ग्रेव्हियन्स करायची किंवा करेक्टनेस करायची तुमच्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये काही चुका असतील तर याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जितके पण मित्र असतील जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असतील फर्स्ट इयरला त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर वन बाय वन सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेऊयात. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच कॅप राऊंड सुरू होण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर कॅप राऊंड सुरू व्हायच्या आधी तुम्हाला माहिती आहे की आता इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये तुम्ही बघता की CET सेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जाहीर होते. तर ही कधी होते, तुमची जेव्हा पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर ही लिस्ट तुमची लागत असते आणि ही लागलेली आहे मागेच. आता 22 तारखेला लागलेली आहे. तर 23 ते 25 तारखेपर्यंत तुमचे जे करेक्शन असतात त्या लिस्टमध्ये ते तुम्हाला डेट दिलेले आहेत. तर 25 तारीख म्हणजेच कधीची, परवा दिवशीपर्यंतची. तर एवढा टाईम आहे तुमच्याकडे जर तुमच्या लिस्टमध्ये काही चुका असतील तर त्या करेक्ट करण्याच्या. तर याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत की ही लिस्ट प्रत्येक विद्यार्थ्याने चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय काय आहे तुम्हाला ही लिस्ट चेक करायची, तर पुढील ॲडमिशनची जी प्रोसेस राहते तुमची याच लिस्टवर आधारित असते ते सगळं. म्हणून ही लिस्ट खूप महत्त्वाची आहे. रँक चुकीचा असेल तर कॉलेज अलॉटमेंटवर परिणाम होऊ शकतो. म्हणून रँक पण तुम्हाला तुमची प्रॉपर या लिस्टमध्ये चेक करायची आहे. फायनल मेरिट लिस्ट येण्यापूर्वी तुम्हाला करेक्शन करण्याची ही शेवटची संधी असते या 3 दिवसात. त्यामुळे ही लिस्ट कधीच इग्नोर करायची नाही आहे तुम्हाला. तर पूर्ण लिस्ट एकदम प्रॉपर चेक करायची आहे. ते कशी चेक करायची हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच काय, तुम्हाला याच्याबद्दल पण माहिती पाहिजे. जेव्हा तुमची सेकंड स्टेप होती कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये, जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं पूर्ण झाल्यानंतर CET सेल काय करतं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करते. या लिस्टमध्ये काय काय असतं, विद्यार्थ्यांचे ॲडमिशन संबंधित पूर्ण माहिती दिली जाते तुम्हाला. तर खालील माहिती असते या लिस्टमध्ये कोणकोणते, जसं की ॲप्लिकेशन नंबर काय आहे तुमचा, स्टुडंटचं नेम काय आहे, त्याचे पर्सेंटाईल किंवा स्कोअर काय आहे, त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर जेंडर, होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट मेरिट नंबर काय आहे त्याचा, आणि होम युनिव्हर्सिटी रँक काय आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या लिस्टमध्ये बघायला मिळतात. तर ही जी लिस्ट राहते प्रोव्हिजनल म्हणजेच काय की टेम्पररी लिस्ट राहते. याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येते. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्टेड इन्फॉर्मेशन असते. तर जी प्रोव्हिजनल असते त्याच्यामध्ये तुम्हाला काही करेक्शन वगैरे आहे का ते चेक करायचं आहे आणि ते तुम्हाला करेक्ट करायचं आहे. तर हे झालं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच काय. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट का महत्त्वाची आहे, तर याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा कॅप राऊंडमध्ये कॉलेज अलॉट करताना मेरिट लिस्ट वापरली जाते तुमचे जे पण कॅप राऊंड असतात त्याच्यामध्ये. तर यामुळे काय ठरते की तुमचा जो रँक असतो तो ठरवला जातो या लिस्टवरून. कोणतं कॉलेज मिळू शकतं तुम्हाला हे पण या लिस्टवरून तुम्हाला माहिती होतं. त्यानंतर होम युनिव्हर्सिटी कोटा जो राहतो तो पण लागू होतो. त्यानंतर कॅटेगरी रिझर्वेशन जे असतं तुमचं ते पण लागू होतं. प्रेफरन्स लिस्टचा जो रिझल्ट राहतो याच रँकवर तुमचा येतो. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण या गोष्टी ज्या आहेत मागच्या स्लाईडमध्ये मी सांगितल्या त्या सगळ्या एकदम प्रॉपर चेक करून घ्यायचं आहे, कुठं काही चुकलं तर नाही आहे. तर लिस्ट ऑलरेडी तुमच्याकडे आलेली आहे, तर या लिस्ट तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे. जर माहिती चुकी असेल तर चुकीचा रँक लागू शकतो तुमचा, चुकीचं कॉलेज मिळू शकतं एखाद्या वेळेस. तर अशा ज्या चुका असतात या तुम्हाला बरोबर डिटेल काळजीपूर्वक व्हेरीफाय करायच्या आहे त्या लिस्टमध्ये. त्यानंतर ही लिस्ट जी आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही कशी चेक करायची, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वेबसाईटवरती जायचं आहे, ऑफिशियल वेबसाईट आपल्या CET सेलची. तर तिथे जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इनवरती जाऊन तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डचा यूज करून. त्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल. तिथे डॅशबोर्डवरती मेरिट लिस्ट किंवा कॅन्डिडेट प्रोफाईल हा ऑप्शन असेल. त्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला तिथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी असते ती ओपन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या लिस्टमध्ये तुमचं जे स्टुडंटचं नेम म्हणजेच तुमचं नेम तिथे सर्च करायचं आहे. सर्चचा ऑप्शन असेल तुमच्याकडे आणि तिथे तुमच्या नेमच्या पुढं जे पण तुमची माहिती असेल, ॲप्लिकेशन नंबर झाला, कॅटेगरी झाली, त्यानंतर तुमची रँक झाली, स्टेट रँक किंवा होम युनिव्हर्सिटीची रँक,
त्यानंतर जेंडर किंवा सगळे जे पर्सेंटाईल वगैरे स्कोअर राहतो तुमचा, ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एकदा व्हेरीफाय करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काही चूक वगैरे तर नसेल. तर हे सगळं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. आता या लिस्टमध्ये जर काही तुम्हाला काय काय चेक करायचं आहे त्याच्याबद्दल पण सांगून देतो. तर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय काय व्हेरीफाय करायचं आहे तिथे, तर तुमचं नेम सगळ्यात पहिले, त्यानंतर फादरचं नेम, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर बरोबर आहे का, CETचे पर्सेंटाईल तुमचे बरोबर आहेत का, कॅटेगरी, त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, होम युनिव्हर्सिटी, तुमची सिग्नेचर, फोटो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे प्रॉपर व्हेरीफाय करायच्या आहेत. बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे. तुमचं स्टेट मेरिट नंबर किंवा होम युनिव्हर्सिटी रँक काय आहे, तर हे सगळं तुम्हाला तिथे चेक करायचं आहे. जर यापैकी एकही माहिती चुकीची असेल तर तुम्हाला लगेच तिथे करेक्शनसाठी जायचं आहे, जे की आता डेडलाईन तुमची 25 पर्यंत आहे. त्या डेडलाईनपर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमचं करेक्शन करू शकता. तर ते करेक्शन कसं करायचं ते पण मी तुम्हाला नेक्स्ट सांगणार आहे. त्यालाच आपण ग्रेव्हियन्स असं पण बोलतो. तर त्यानंतर खूप मुलांना डाऊट येतो की स्टेट मेरिट नंबर आणि होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर याच्यामध्ये काय फरक असतो. तर स्टेट मेरिट नंबर जो राहतो तुमचा, तो महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांमधील तुमचा जो रँक असेल तो आपल्याला स्टेट मेरिट नंबर असतो तुमचा. स्टेट लेवल जे कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये हा वापरला जातो. तिथे तुमचा नंबर किती असेल त्याच्याबद्दल ही रँक तुम्हाला सांगते. त्यानंतर होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर म्हणजेच काय की तुमच्या ज्या होम युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांमधील तुमची जी रँक असेल ती होम युनिव्हर्सिटी याच्यामध्ये तुम्हाला रँक दिली जाते. होम युनिव्हर्सिटीचा जो कोटा राहतो यासाठी हा रँक वापरला जातो. हा रँक अनेकदा स्टेट रँकपेक्षा चांगला असतो होम युनिव्हर्सिटीचा. तर याच्यामध्ये जास्त तुम्हाला चान्सेस असतात की जास्त चांगलं कॉलेज तिथे भेटेल. तर उदाहरणतः तुम्ही इथे बघू शकता की जर तुमचा स्टेट मेरिट रँक जो आहे तो समजा 18,540 आहे आणि होम युनिव्हर्सिटीचा 5,920 आहे, तर तुम्हाला जास्त चान्सेस आहेत की तुमचे जे होम युनिव्हर्सिटी आहे याच्यामध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. तर हा झाला याच्यामधला डिफरन्स. त्यानंतर मेरिट लिस्टमधून चूक असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, तर चूक जर असली तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तिथं कोणकोणत्या चुका असू शकतात, जसं की तुमचं नाव चुकीचं असू शकते किंवा कॅटेगरी, आपण ज्या पण गोष्टी बघितल्या पर्सेंटाईल, डेट ऑफ बर्थ, जेंडर, होम युनिव्हर्सिटी, रँक वगैरे असतील तुमच्या, फोटो किंवा सिग्नेचर याच्यामधली एक जरी तुम्हाला जर एक जरी चूक जर याच्यामध्ये दिसली तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरियन्स किंवा करेक्शनसाठी तिथे जायचं आहे. तर हे आवश्यक आहे करायचं, कारण याच्यामध्ये पण तुमच्या जे कॅप राऊंडची प्रोसेस असते त्याच्यामध्ये काही चुका होऊ शकतात किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला खालचं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. तर हे खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्यानंतर ग्रेव्हियन्स कसं करायचं याच्या पण काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला सांगतो करेक्ट कसं करायचं आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिले तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे कॅन्डिडेट लॉग इन म्हणून तुम्हाला तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर डॅशबोर्ड येईल, तिथे डॅशबोर्डवरती जाऊन तुम्हाला करेक्शनचा ऑप्शन असेल किंवा ग्रेव्हियन्सचा ऑप्शन असेल, तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते निवडायचं आहे. त्यानंतर ओपन झाल्यानंतर कोणती माहिती चुकीची आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जी पण माहिती तुमची चुकीची असेल त्याच्यावरच जायचं आहे तुम्हाला. योग्य माहिती एंटर करायची आहे, जी पण चुकलेली असेल ती करेक्ट करायची आहे तुम्हाला तिथे. त्यानंतर प्रूफ म्हणून काही योग्य डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत. त्याच्या जागी दुसरे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड नाही करायचे आहेत. जे मागितले तेच अपलोड करायचे आहेत. या चुका खूप सारे मुलं करतात, म्हणून तुम्हाला प्रॉपर एकदम फिल करायचं आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे तुमचं जे पण ॲप्लिकेशन असेल ते करेक्शनचं. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट आणि कन्फर्मेशन नंबर जो असेल तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. त्याची नोटिफिकेशन वगैरे तुम्हाला येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला करेक्शनचं पूर्ण स्टेप्स तिथे तुम्ही करू शकता तुमच्याच लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती. तर या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त तुमचे जे करेक्शनची प्रोसेस ती सांगितली तुम्हाला कशी करायची आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची, त्याच्यामध्ये काय काय चुका होतात किंवा काय काय चुका होतील हे तुम्हाला कसं तिथे तुम्ही बघू शकता. आणि त्या लिस्टमधून तुम्हाला पुढे जायचं आहे. तर तुमची आता फायनल मेरिट लिस्ट पण लागेल हेच करेक्शनचं झाल्यानंतर. तर फायनल मेरिट लिस्टमध्ये काय असतं त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुमचे जे पण डाऊट्स असतील या टॉपिकवरती अजून ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर यूजफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. ॲडमिशन घेणाऱ्या प्रत्येक फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि कमेंट करा तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केली आहे का नाही ते मला सांगा. आणि काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तो जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओजची किंवा पुढे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड तुम्हाला जितके पण अपडेट्स असतील ते तुम्हाला तिथे मदत होईल किंवा तिथे भेटतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.